शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसंच लोकांना संमोहित करून तिघा जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय। विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली का जात नाहीये असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना जेरबंद करावं आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचं कौतुक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहनही प्रधान यांनी केलं आहे। शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचा आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश केला। प्रधान यांनी सांगितलं की श्रीजी विले कोऑपरेटिव्ह सोसायटी नितीन कंपनीसमोर राहणारे सचिन बाळकृष्ण राणे, प्रीती सचिन राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली। त्यांनी गुंतवणूकदारांना सागर करिवडेकर मार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचा आमिष दाखवलं। डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी 1246 गुंतवणूकदारांची नोंदणी केली होती, ज्या अंतर्गत एकूण 185 कोटी रुपये गुंतवले गेले। प्रीती राणे या लोकांना जाळ्यात ओढायच्या आणि पैसे करिवडेकरच्या खात्यात जमा करायला सांगायच्या। विश्वास संपादन करण्यासाठी करिवडेकर सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती। ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्यांचे आई, वडील, भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे, त्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाली। या सर्वांना सहआरोपी करावं। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं 25 फेब्रुवारी रोजी सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्याविरुद्ध FIR दाखल केली। सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत, तर या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय। या तिघांनाही तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रधान यांनी केली आहे। अशाच प्रकारे काही इन्व्हेस्टरने आपली भेट घेतली होती। काय नेमकं त्याचं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादीची काय मागणी? या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणे दाम्पत्य आता काही न देता फरार झालेला आहे। आमची EOW ला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे, तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो।